सावित्री, हे घे पुस्तक तुला वाचायला शिकायला. ईश्वर, हे काय आहे? या वयात शिकणार? लोक काय म्हणतील? स्त्रिया घरच्या कामात त्याच बऱ्या वाटतात. हे घ्या पुस्तक आणि जा तुम्ही. काय झालं बाळा? आई ग, याला तर खूप ताप आहे. आता मी काय करू? काय झालं ग सावित्री, काय होते बाळ? अगं बघ ना, खूप ताप आलाय त्याला. अगं त्याला भूत चालू झाली वाटचाल, त्याला बाबाकडे घेऊन जाऊ. खूप चालू उपाय करतात. काय झालं? बघा ना बाबा, माझ्या बाळाला काय झालं? खूप तापलाय तो. अरे बापरे, तुझ्या बाळाला विरक्या भूताने झपटला आहे. तुला बळी द्यावा लागेल बकऱ्याचा. हो बाबा, मी वाटेल ते करेल माझ्या बाळासाठी. तू काय करू नको, मी आम्ही करतो, तू फक्त पोहोचलं पाहिजे. हे गंगारा, तुझ्या बाळाला दिवसातून 2 वेळेसला. हो बाबा. अगं बाई, बाळाचा ताप अजून कमी झालाच नाही. परत अंगारा लावते. काय झालं सावित्री? आहो, याचा ताप कमी झालाच नाही. तुला म्हणालो होतो बाळाला डॉक्टराकडे घेऊन जा, पण तू ऐकतच नाही. परत अंगारा लावते. हे काय करतेस? बाळाला अंगारा लावते. हा सर्व अंधविश्वास आहे. नाही बघा ना, बाळाचा ताप कमी झाला, बाळा पण थंड झाला. आहो, पण बाळाने डोळे का बंद केले? हलत का नाही? रडत का नाही? बाळा, अरे बाळा, उठ ना, उठ ना बाळा, बाळा उठ ना. सावित्री, आता आपले बाळ राहिले नाही. हे सर्व अंधविश्वास व अडाणीपणामुळे झाले आहे. मी आता शिकेल, जरूर शिकेल. कारण पुन्हा कोणत्याही आईला अडाणीपणामुळे आपले बाळ गमवावे लागणार नाही. कुठे चालली सावित्री? शिकायला. काही लाज आहे का तुला सावित्री? आता शिकतेस, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील? का गे सावित्री, या वयात शिकते, तुला काही लाज वाटते का? तू आता या वयात शिकणार. बाईने फक्त चूल आणि मूल बघावे. कोण आहे? पोस्टमॅन, तुमची तार आली आहे.